आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आपण आताच एकमेकांना भेटलोय असं वाटतंय आणि कॉलेज संपायला सुद्धा आलं बघ. 3 वर्ष कशी गेली कळलंच नाही आणि 2 महिन्यांनी आता आपण भेटणार नाही हा विचारच करवत नाही. तू काही काळजी करू नकोस. तू जिथे पीजी म्हणून राहणार आहेस ना, मी पण तिथेच ऍडमिशन घेईन. मग अजून पुढची 2 वर्ष आपण मैत्रिणी एकत्र राहूया. मला पण पुढे शिकायचं आहे ग, पण मला पुढे शिकायला मिळेल की नाही माहित नाही. हे काय बोलतेस तू? तुझ्या घरी तर तुझ्या आवडीविरुद्ध कुणीच जाणार नाही. बघू. थांब मला इथेच सोड. 3 वर्षांपासून मी तुला इथेच ड्रॉप करते. मी नाही थांबवली तरी माझी स्कूटी आपसुकच इथे थांबेल. ठीक आहे, तू सांभाळून जा, उद्या भेटू. आज मी अशीच घरी जाणार नाहीये. तुझ्या घरची कॉफी पिऊनच मी घरी जाणार आहे. काय ग, घरी जायचं नाव काढलं की तुझा चेहरा का पडतो? आमच्या घरची कॉफी चांगली नसते ग. तुझ्याशी मैत्री झाल्यापासून कधीतरी मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आई वडिलांशी भेट कधी होईल याची वाट बघते. मित्र मैत्रिणींना घरी आणायचं नाही असं सांगितलंय का घरातल्यांनी? असं कोण सांगेल ग? आमचं कुटुंब फार मोठं आहे. पण तुला कसं वाटेल? तुझी फॅमिली जॉईंट फॅमिली आहे का? मला जॉईंट फॅमिली खूपच आवडते. मी आता तुझ्या सोबत घरी येते आणि तुला घेऊन जावंच लागेल. तुझी हीच इच्छा आहे तर जाऊया. चल. हेच घर आहे ना? हे नाहीये. हे घर आहे का? हे नाही. थांब. इकडे. इथे कुठे आहे घर? आता असं नको सांगूस तू या आश्रमात राहते म्हणून. हो, इथेच राहते मी. हे काय बोलतेस तू? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला तू चांगल्या कुटुंबातली लाडकी लेक आहे असंच वाटलं होतं, पण इथे तर तसं काहीच नाहीये. माझी परिस्थिती कळल्यावर तुला माझी दया येते ना, म्हणूनच इतके दिवस मी तुला इथे घेऊन येत नव्हते. एवढं मोठं दुःख तू माझ्यापासून सहजपणे लपवलंस. हे दुःख नाहीये, सुख आहे. माझं पण कुटुंब असलं असतं तर मी पण आई, बाबा, भाऊ, बहीण अशा छोट्या कुटुंबात वाढले असते. पण इथे माझे भरपूर नातेवाईक आहेत. जबाबदारी म्हणून प्रेम करणारे सगळेच भेटतात, पण कोणत्याही स्वार्थाशिवाय निस्वार्थी प्रेम इथेच मिळतं. मला बघायला मिळेल का? का नाही मिळणार? चल. Amina Supasina big boy lazy girl. Amina Supasina big boy big boy. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांची माझ्या मैत्रिणीची ओळख करून द्यायची. हिचं नाव रेणुका. जेवढी अभ्यासात हुशार आहे तेवढी झोपण्यात सुद्धा. हिला सकाळी उठवताना घराची दयनीय अवस्था असते. अगं सीता, माझी ओळख करताना फक्त चांगलं सांग, वाईट काही सांगू नकोस. हे आपलं सिक्रेट असू देत, कळलं का? अच्छा, तुला एवढी लाज वाटते? माझं बच्चा पाहिलंस कशी चुरू बोलते. चला तुम्ही जा खेळा. चल, मी तुला इतर नातेवाईकांची ओळख करून देते. पण गाडी इथेच राहू दे. चल. हाय ताई. कशी आहेस? ही विद्या SSC ला जिल्ह्यातून पहिली आली आहे. ओ, मस्तच ग. डॉक्टर बनून याच गावातल्या लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आज माझ्या समोर असलेल्या ध्येयाचं कारण ही सीता ताईच आहे. आता हे सांगायला कोणी सांगितलं तुला? माझ्या शिक्षणासाठी तिने रात्रीचं जागरण करून अभ्यास घेतलाय. माझ्या परीक्षेसाठी ताई प्रत्येक दिवशी उपाशी पोटी देवाचं व्रत करायची. मला आयुष्यात जे पण मिळालंय त्याचं श्रेय तुलाच आहे ताई.
ठीक आहे डॉक्टर मॅडम, माझं श्रेय तुझ्याकडून उपचार करून घेऊन वसूल करेन मी. आता तुम्ही अभ्यास करा जा. गुड लक नाही दिलं तर मग अभ्यास कसा होणार माझा? गुड लक ना, मी दिलं की जायचं हं? हे घे पकड. बस झालं. गुड लक जास्त झालंय, मी थोडं परत देते. हा आश्रम आहे की मच्छी मार्केट आहे असा ओरडताय ते? काय ग सीता, तू कॉलेजला जातेस तेव्हा सगळे नीट असतात, पण तू कॉलेज मधून परत आली की सगळ्यांची मस्ती वाढते इथे. सॉरी दीदी. तुझं सॉरी वगैरे नकोय मला. तुम्ही एवढा गोंधळ घातला तर मी अभ्यास करून कलेक्टर कशी कोण होईल? आहे कलेक्टर? तुला ओरडते येते? मला कोणीच विचारते तू कोण आहेस? ही आहे आमची दुर्गा. मला ओरडल्याशिवाय ना हिचा दिवसच पूर्ण होत नाही. किती वेळ तुझ्या मैत्रिणीला बाहेर उभं करून ठेवणार आहेस? आतमध्ये घेऊन जा. ठीक आहे दीदी. मी चक्कर मारायला जाणार आहे, मला खाली उतरव. चला जा आता जा. सगळ्यांनी जाऊन अभ्यास करा. हे दुर्गा इतकी लहान असून मोठ्यांसारखं काय बोलते ग? जो आजार तिला म्हातारपणात व्हायला हवा तो तिला याच वयात झालाय. तुला म्हणायचं तरी काय? ती हार्ट पेशंट आहे. तिला कधीही काहीही होऊ शकतं. बाबा ये बाबा, ही माझी मैत्रीण चित्रा. नमस्कार बस सर. बाळा. नाही असू द्या सर, ठीक आहे. हे आमचे बाबा सदाशिव राजन. ओ, सगळे यांना SSR म्हणतात. हेच या कारुण्य अनाथाश्रमाचे फाउंडर आहेत. ओके. तुझ्यासाठी जगतोय हे ऐकण्यापेक्षा तुझ्यामुळेच जगतोय असं एकाला तरी बोलायला भाग पडा, असं मदर तेरेसा म्हणायच्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्यांनी कारुण्य आश्रमाची पहिल्यांदा सुरुवात केली. गेल्या 20 वर्षात गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पालन पोषण करून शिक्षण देऊन ते स्वतः मुलगा शोधून त्यांचं लग्न लावून देणं ही मोठी सेवा ते करतायत. ह्यात कसली सेवा, हेच माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य समजून माझ्या मनाला आनंद मिळतो. मी जिवंत असेपर्यंत मी हे करायचं ठरवलं. इतकं चांगलं कार्य करून तुम्ही इतके साधेपणाने राहता. खरंच देव माणूस आहात सर तुम्ही. ए सीता, काय झालं, कशाला ओरडते? त्या मुख्य आजीने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. इतकंच नाही तर आम्ही त्यांना किती जबरदस्ती केली तरी ते ऐकतच नाहीये. त्यांना आधी खायला सांग चल. ठीक आहे दीदी, मी येते. तुम्ही बाबा, मी त्या आजींना भेटून येते. हं, बरं, जाऊन ये. चल. ये ए आजी, तुला भरवणारी आली बघ. ये ये. औषधं घ्यायची वेळ झालीये, वेळच्या वेळी जेवायला नको का? मी बघते. हा, दे इकडे. ठीक आहे. काय झालं आजी? सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. असं केलं तर तब्येत बिघडेल ना. घ्या, खाऊन घ्या. का का न खाण्याचा हट्ट करताय तुम्ही असा? मला कसं कळणार? तुम्ही सांगितलं तरच कळेल ना. ओ अच्छा, मी न सांगता गेले म्हणून चिडलात तुम्ही. अहो आजी, मी मुद्दाम नाही केलं. मला उशीर झाला म्हणून निघाले. ए, काय चालू आहे ग इथे तुमचं? काही असलं तरी सगळ्यांना कळेल असं बोलत जा. त्याचं काय आहे ना दीदी, रोज कॉलेजला जाताना मी आजींना सांगूनच जात असते. पण आज निघायला उशीर झाला म्हणून नाही सांगितलं मी. आता त्याचा राग म्हणून त्या जेवायला नाही म्हणतायत. ए आजी, जेवणावर राग काढून काय होणार आहे? आता
शहाण्या मुलीसारखं जेवून घे. आजी, मी म्हंटल ना, चुकून झालं माझ्याकडून. यापुढे असं कधीच होणार नाही. खाऊन घे. आता तू जर जेवली नाहीस ना, तर मी पण काही खाणार नाही. तुमच्यातलाच हट्टीपणा माझ्यात उतरलाय, कळलं ना? या स्पर्धेत कोण जिंकतंय बघायचंय तुम्हाला? आता तू जेवतेस की मी माझा उपास सुरू करू? जेवून घे ना. व्हेरी गुड. ठीक आहे. थांबा, आता थोडंसं पाणी पिऊन घे. हे घे. ओके. अखेर यांनी खाल्लं, बरं वाटलं. आजी, ही माझी मैत्रीण चित्रा आहे. नमस्कार आजी. यांचं नाव रंगनायकी. यांनीच मला लहानपणापासून आईचं प्रेम दिलं. यांना बोलता येत नाही एवढंच, बाकी त्यांच्यात कसलीच कमी नाहीये. या माझ्या सगळं काही येत. आई म्हटलं की ह्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. सीता, बाबांचा आत्ताच फोन येऊन गेला. उद्या बघायला तुला मुलगा येणार आहे. महिलांना लॉरीमधून शहरात घेऊन जाताना पोलिसांनी पाहिलं तर त्रास देतील. तुम्ही इथेच उतरा. मी खूप खूप आभारी आहे तुमची. सावकाश उतरा, सावकाश. हे काय असे गप्प गप्प चाललेत? ओ, सरांना राग आलाय वाटतं. आता नीट करते. काय हो, हात सोड माझा. तुम्हाला राग शोभत नाही. असू दे ना, त्यात तुझं काय जातं एवढं? एवढा राग कुठून येतो तुम्हाला? बाहेर आल्यानंतर जवळ येतेस, रूम मध्ये असल्यानंतर लांब पळतेस. ओ, एवढंच ना? असं आहे तर एक काम करा, ते म्हणजे आजपर्यंत तुम्ही मला प्रपोज केलंच नाही. एवढंच ना? हे कसं काय कळलं नाही मला? थांबा, सगळं सांगते. आपलं लग्न घाईघाईत केलेलं, अरेंज मॅरेज. आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला वेळच नाही मिळाला. तुम्ही आता मला प्रपोज करा. मला आवडण्यासारखं प्रपोज केला आणि मला इम्प्रेस केलं तर तुम्हाला हवंय ते तुम्हाला नक्की मिळेल. बस एवढंच ना? तुला इम्प्रेस करण्यासाठी 1 मिनिट बस झाला माझा. आत्ता बघा तू. अरे रे, भावनेच्या भरात बोलून तर गेलोय. आता इम्प्रेस कसं काय करू हिला? अहो, कसला विचार करताय? एक मिनिट हा. काय हो? गंगा, I love you. मी इम्प्रेस नाही झाले. काय गंगा, खरंच इम्प्रेस नाही झालीस तू? नाही. झाले तर कळलं असतं ना.
तुझ्या रेखीव डोळ्यांमध्ये मी पार पार विरघळून गेलोय गंगा. गंगा, आय लव्ह यू. हे ठीक होतं ना? नाही. अं? तू खोटं बोलतेस हं आता. तू खरंच इम्प्रेस झाली आहेस. जा, गेली सोडत. तुमच्या प्रेमळ नजरेतच मी इम्प्रेस झाले, पण मला आधी इथे देवीची पूजा करायची आहे आणि मी तुम्हाला हे सांगू पण शकत नाही. अशा परिस्थितीत फसलीये. लवकरच या हॉटेलमध्ये मी तुला संपवणार आहे. बघत बस. देवसेना, मला सांगितलं असतं तर मी केस बांधली असते ना. तू एकटीच का असं करायला बसलीयस? दे, मी तुझे केस विंचरून तुला तयार करते. नको आजी, तुला दुसरं महत्वाचं काम असेल ना, मग तुझं ते काम राहून जाईल. गंगाने मला केस कसे विंचरायचे ते शिकवलंय, म्हणून मीच माझे केस विंचरते. ए, आता तू शाळेत जाणार आहेस ना? त्याआधी तू स्वतःची कामं स्वतः करायला लागलीस. खूप गोड आहेस तू. मी जास्त काहीच करत नाहीये का आजी. हे सगळं मला माझ्या आईकडूनच मिळालं. तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकू शकते का ग? ठीक आहे, तू केस विंचरून घे, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. देवसेना, चामुंडी आली खोलीत. तू इथून बाहेर जा आधी. आजोबांसोबत जाऊन राहा. देवसेना, तिच्या तावडीत सापडू नकोस. तिने तुला काही करण्याआधी निघ. देवसेना, मी करणारच आहे. बापरे, बापरे. ए, तू काय करणार आहेस माझ्या मुलीला? का अशी वागतेस तू? ती अजून लहान आहे ग. तिला काहीही करू नकोस. तिला काही कळत सुद्धा नाही. सोड. अजूनपर्यंत तुझ्या मुलीचं काय करायचं मी ठरवलं नाहीये, पण तुझ्या मुलीमुळेच मला खूप मोठा खजिना मिळणार आहे. काय बोलतेस तू? तू माझ्या मुलीला काय करणार आहेस? हे बघ, माझ्या मुलीला जर काही झालं ना तर सोडणार नाहीये मी तुला. सोड तिला. ए, बाहेर नेऊन तुझ्या मुलीला मारायचं ठरवलं होतं, पण जास्त नाटक केलंस ना तर तुझ्या डोळ्यासमोरच तुझ्या मुलीला मारून टाकेन. माझ्या मुलीला मारणारच तू? माझं ऐक जरा. माझ्या मुलीला काहीही करू नकोस. सोड तिला. देवसेना, देवसेना, हे तू इथे काय करतेस? बाबा, ही चांडाळीन आपल्या देवसेनेला मारणार आहे. तिला वाचवा बाबा. मी
तुला विचारतोय तू इथे काय करतेस? देवसेनेसाठी आपल्या बागेतून फूल घेऊन आले होते. बाबा, आपल्या देवसेनेला तिने फूल बनवून हातात ठेवलंय. तिला सोडू नका, परत घेऊन यायला सांगा. देवसेना कुठे आहे? माहित नाही साहेब, मी देवसेनाचीच वाट बघते. देवसेना बाबा, तिच्यावर विश्वास ठेवू नका. तिच्या हातात गुलाबाचं फूल नाहीये. बाबा, विचारा तिला बाथरूमला कुठे गेली आहे ती. वाटतं. बाबा, देवसेना बाबा. देवसेना देवसेना कुठे गेली असेल बरं? अहो, देवसेना बाबा, देवसेनेला ती फूल बनवून घेऊन गेलीये. ए तिला चामुंडी, पकडा. ही कुठे गेली? मेहरबानी कुठे गेली? करून देवसेना तिला कोणास ठाऊक. वाचवा. देवसेना देवसेना देवसेना, देवसेना. देवसेना. देवसेनेला वाचवा. देवसेना 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 काय का देवसेनेला बघितलंस का? मी पूर्ण महालात सगळीकडे शोधलं. देवसेना कुठेच दिसत अगं काय नाहीये. बोलतेस तू? साहेब, आम्ही पण सगळीकडे साहेब, पाहिलं, कुठेच आपण दिसली सगळीकडे नाही. शोधलं. अरे बापरे, तेच तर असं कुठे वाटलं. गेली असेल ती? दादा, मी तिला थोड्या वेळापूर्वी कुठे पाहिलं पाहिलं होतंस होतं. ती खोलीत केस अगं विंचरत मग होती. अचानक कुठे गायब झाली ती? दादा, तू टेन्शन घेऊ नकोस. बाहेर आल्यावर ती चामुंडी देवसेनाच्या रूम मध्ये गेली होती. तीच आपल्याला सांगू शकते दादा. मी गेलो तेव्हा ती एकटीच होती. देवसेना नव्हती तिथे. चामुंडी तिथे असताना ती कुठे गेली असेल? देवसेनाला आपण सगळे शोधत आहोत, पण ती कुठे दिसत नाहीये. तुझ्या लक्षात येतंय ना दादा? तिच्याकडे कसून चौकशी करा, सगळं कळेल. देवसेनाचा आजच बळी दिला तर आजच कालचक्र आपल्या हातात येईल. आपल्याला कालचक्र मिळालं की माझ्या पूर्वजांना अभिमान वाटेल. आज देवसेनेला आपल्या भूफा देवीकडे घेऊनच जाते. हे! चामुंडी थांब. कुठे चाललीयस? ते थोडं दुकानात काम होतं ना. आम्ही सगळे इथे देवसेनाला शोधत असताना नेहमी तिच्या सोबत असणाऱ्या तुला तिची जराही काळजी नाहीये. असली कसली आहेस ग? हे तुझ्याकडे बघून तर असं वाटतंय की तूच देवसेनेला कुठेतरी लपवलंयस. सांग, देवसेना कुठे आहे ती? साहेब, मला काहीच माहित नाहीये साहेब. दादा, ही अशी बऱ्या बोलांना ऐकणार नाहीये. तू आधी पोलिसांना फोन कर. जर डोक्यावर फुलाचीच कमी होती. ऐक, यांचा संशय अधिकच वाढला तर या घरातलं कालचक्र मिळणं फारच कठीण होऊन जाईल. देवसेना इथेच राहील ना, आपण आणखी थोडी वाट बघू. दादा, विचार कसला करतोयस? पोलिसांना फोन कर ना. हिची चौकशी करायला पोलीस कशाला हवेत? हिला आत घेऊन ये. ये लवकर.
ये मॅडम चाल मॅडम म्हटलं ना. मॅडम मॅडम मला ये ना खरंच मग, माहित चाल. नाही मॅडम माझं थोडं ऐका ना. अहो मी कशाला खोटं बोलू. मॅडम मला सोडा ना. मॅडम मॅडम माझं ऐकून तरी घ्या. मॅडम मी काहीच नाही केलंय मॅडम. ये देवसेनेला कुठे लपवलंस ते लवकर सांग. तुम्ही माझ्याबद्दल जो विचार करताय मी तसं काहीच केलेलं नाहीये साहेब. देवसेना महालाच्या बाहेर कुठेच गेली नसेल. नीट शोधून तरी बघा. मी इथे कशी काय आले? ए सगळीकडे शोधलाय. आम्हाला तुझ्यावर संशय आहे. खरं नाही बोललीस ना तर पोलिसांना बोलावू. देवसेना कुठे आहे जर नाही सांगितलं तर मग मी तुझा जीव घेईन. आजोबा आजोबा देवसेना अगं कुठे होती बाळा? देवसेना? तुला कुठे कुठे शोधलं माहितीये? होतीस का? हा? देवसेना इथेच कुठेतरी असेल बोलले होते ना. तुम्ही माझ्यावर संशय घेतला. आमची चूक झाली ग. देवसेना सापडत नव्हती म्हणून रागात तुझ्यावर संशय घेतला. तुझं मन दुखावलं असेल तर आम्हाला माफ कर. काय ग कुठे गेली होतीस तू? तू सापडत नव्हतीस म्हणून किती घाबरलो होतो माहितीये? माहित नाही आजोबा. मी रूम मध्येच केस विंचरत होते पण मग इथे कशी आले माहिती नाही. कळलं मला कळलं. शाळेमध्ये ऍडमिशन घेतलंय म्हणून तू अशी वागतेस ना. अहो आजोबा शाळेत जायला तर मला आवडतच. त्यासाठी नाही केलंय काही मी हे. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. अगं तुझ्या म्हणण्यावर तुझा हा आजोबा विश्वास ठेवणार नाही का? यापुढे अशी गायब होऊ नकोस आधीच सांगून ठेवतो. हा, चल आपण आज जाऊ. चला. आजी अहो येणाऱ्या पाहुण्यांसाठी शिरा बनवलाय. कसा आहे जरा चव घेऊन सांगा ना. ए काय झालं ग? काय झालं या म्हातारीला? सीताला बघायला पाहुणे येणार आहेत हे कळल्यापासून त्या खूपच उदास झाल्यात आणि अशाच वागतायत. मुलीला बिन लग्नाची इथेच ठेवायची आहे का? तुझ्या आयुष्यात एवढी चांगली गोष्ट घडते तर आनंदी व्हायचं. तर असं तोंड पाडून काय बसलीयस? हे ठीक नाहीये. रांगोळीच्या खाली इथे वेलकम लिहायला विसरू नका बरं का. ए तू इथेच थांब. मी चुकीचं काही लिहिलं ना तर सीताताई मला ढबू समजेल. स्पेलिंग सांगायची आहे ना. मी सांगते तू लिही. ती सांगते तसं लिही. ती बरोबर सांगेल. आणखी नीट विंचर तरच खूप छान दिसशील. सगळं मलाच सांगावं लागतं. अगं अडाणी आधी तो नेकलेस नीट कर. ताई दरवाजात मस्त रांगोळी काढली आम्ही. नवरा मुलगा तुला बघून खुश होण्याआधी माझी रांगोळी बघून खुश होणार आहे. लग्न झाल्यावर रांगोळी मीच काढली होती असं जिजूंना सांग बरं का. सांगशील ना? ए ताईने अजून त्या मुलाला पाहिलंच नाही आणि तू त्याला जिजू म्हणते? अगं जो मुलगा आवडणार नाही अशा मुलाची बाबा निवड करतील का? तू आल्यावर बघच यांची जोडी मस्त जमेल. ए अजून हिचा मेकअप करून झाला नाही. उशीर करू नका. लवकर लवकर हात ही चालवा. दुर्गा कुठे काय करायला देते? पुढे पुढे असलेले केस बाहुबली मधल्या अनुष्का सारखे करायला सांगितले. ते करतायत नाही ए, का? तुझ्या सगळ्या इच्छा ना नंतर पूर्ण करू. आता तोंड बंद कर आणि गप्प बसून राहा. ए सीता माझी लहान बहीण आहे. माझ्या बहिणीला बघायला येणाऱ्या मुलाने तिला लगेच पसंत केलं पाहिजे. त्याच्याशीच लग्न झालं पाहिजे. मुलाने किंवा त्याच्या घरच्यांनी माझ्या बहिणीला नापसंत नाही केलं पाहिजे. म्हणून नीट बघून मेकअप करायला सांगतेय. हो ना सीता? मग हिचा मेकअप कधी पूर्ण होणार आहे ग? मुलीला बोलवायला सांगेपर्यंत आपल्याकडे खूप वेळ आहे. कळलं का?
ताई तू हिला ना फार डोक्यावर चढवून ठेवलेस. मला एकच तर ताई आहे, ती पण कलेक्टर ताई. कलेक्टरच ऐकायचं. हेअरस्टाईल चेंज करा. हा? आता तुझी जागा ना चेंज करायला पाहिजे. चल ए, मला सोड. सुरू बोलतेस ना, चल माझ्या बरोबर चल. थोडा वेळ खेळून झालं की सगळ्यांनी नंतर अभ्यास करायचा. ठीक आहे? बाबा तुम्ही या ना, या या. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन खुश होतं माझं. नेहमी असेच आनंदी राहा. चेहऱ्यावर कधी दुःखाचा लवलेशही येऊ बाबा नये. तुम्ही असताना आम्ही दुःखी का होणार. येणाऱ्या पाहुण्यांचं जेवण तयार झालं का? सर्व तयारी झाली बाबा. ती आजी कुठे आहे? आजी मात्र तिकडे शांतपणे एकट्याच बसल्या. रंगनायकी तशीच आहे. तिला त्रास देऊ ठीक नका. आहे बाबा. चला ग, चला. बेटा सीता, बाबा या बाबा. सर्व काही नीट पार पडावं म्हणून मंदिरात जाऊन नारळ ठेवलाय मी. हा घे प्रसाद, घे. सीता, तुला मुलगा बघायला येणार आहे म्हणून टेन्शन नाही आहे ना? असं काही नाही बाबा, पण मनात एक छोटीशी खंत आहे. काय ग? तुम्ही लहानपणापासून सांभाळलं, शिक्षण दिलं. शिक्षण झाल्यावर काही महिने काम केल्यावर तुम्ही माझं लग्न ठरवलं असतं तर माझ्या कमाईचे पैसे या कारुण्य आश्रमासाठी देऊन मला पण थोडासा आनंद मिळवता आला असता, नाही का बाबा? ही संधी मला न देता तुम्ही माझं लग्न ठरवून टाकलं बाबा. मला लहानाचं मोठं केलेल्या या कारुण्य आश्रमासाठी मी लग्न आधी काहीही करू शकले नाही. सीता, हे आश्रम तुझ्या किंवा माझ्यामुळे नाही चालत आहे बाळा. त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने चालत आहे. त्याचे हात आपल्यापेक्षा फार मोठे आहेत ग. तो कसलीच कमी पडू देत नाही. आपल्याला फक्त सांभाळायचंय. तरीही माझंही कर्तव्य आहेच की. हे सर्व माझं कर्तव्य आहे. एका मुलीला लहानाची मोठी करून तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आनंद अनुभवल्याशिवाय मिळत नाही ग. आणि मला हाच आनंद पिढ्यानपिढ्या तुम्ही मुली देत आहात. सगळ्यांचे आभार मी मानले पाहिजेत. सीता, तू इकडची काळजी करायची नाही. आनंदाने तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायची. या बापाला एवढं पुरेसं आहे. बाबा, मी लग्न करून जाताना मला एक भेट हवी आहे तुमच्याकडून. तुला काय हवंय ते सांग ना. मला तुमचा एक फोटो हवाय. मुलाकडे झाले वाटतं. आम्ही बघून येतो, तोपर्यंत तू तयारी कर. नमस्कार. या सगळ्यांनी या. रस्त्यात एवढं ट्रॅफिक होतं ना, म्हणून यायला उशीर झाला. हो अहो नाही, ठीक आहे ताई, तुम्ही अगदी वेळेत पोहोचलात. तुमच्यातला नवरा कोण आहे? मीच आहे बाळा. जरा उठून उभे राहा. का ग, त्याला का उभं राहायला सांगतेस? मुलाचा फुल साईज फोटो काढायचा आहे. फोटो काढायचाय तो नंतर काढू ग. नाही नाही, तो आत्ताच काढायचा आहे. चला, नवऱ्या मुलाने जरा उठून उभे राहा. सीता, मुलाचा फोटो काढलाय, तुला मी दाखवते. आलेच आम्ही. खूपच मस्तीखोर दिसते. मुलीला दाखवायलाच फोटो काढलाय का? हो हो हो, ही दुर्गा फार मस्तीखोर मुलगी आहे. ही लहान मुलगी जर एवढी हुशार आहे, मग तरुण किती हुशार असेल. मुलीला कधी बघतोय असं झालंय. जरा लवकर यायला सांगा. ती बघा आलीच तिकडे. काय मग बाळा, मुलगा पसंत आहे का तुला? आवडला म्हणूनच मी घेऊन आले तिला. सीता, अशी शांत का उभी आहेस?
तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना. माझं नाव सीता. मी ते सगळं राहू दे ग. तुझं नाव ऐकूनच आम्हाला सगळं कळलं हो. मुलगी आम्हाला खूप आवडली. सीता, मुलगी साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. आम्हाला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. फक्त एकच अपेक्षा आहे. मुलगा पुढच्या आठवड्यात लंडनला जातोय, म्हणून पुढच्या 2-3 दिवसातच चांगला मुहूर्त काढून लग्न उरकून टाकूया. एवढंच आहे ना. या आश्रमातच आपण लग्न लावून देऊ यांचं. बाबा मला एक प्रश्न पडलाय. आता काय झालं? हा मुलगा सीता बरोबर लग्न करून लंडनला गेला तर सीताला लंडनला कधी नेणार? पासपोर्ट आणि व्हिसा मिळाल्यावर शक्य तितक्या लवकर तिला घेऊन जाणार मी. मग तुमच्या मेहुणीसाठी पण एक पासपोर्ट आणि व्हिसा तयार करा. कोण आहे ती मेहुणी? मीच आहे ती. काय मग कसे आहात? मुली, अगं नवरी मुलीने एकटं बाहेर कुठे फिरायचं नसतं. बाहेर नाही जाते. मी आजीचा आशीर्वाद घेऊन येते फक्त. लग्न झाल्यावर आशीर्वाद घे ना. नाही, मी आधीच जाऊन येते. ठीक आहे, भटजी काका बोलवण्याआधी ये. हा ठीक आहे. ठीक आहे, चल. तुम्हाला सोडून जाताना मला सुद्धा दुःख होतंय, पण काय करू मी? ही आपल्या बाबांची इच्छा आहे ना, त्यांचा आदर करावाच लागेल ना. आज माझी आई सोबत असती तर तिने माझी एवढी काळजी घेतली असती का मला माहित नाही. हे शरीर माझ्या आई वडिलांनी दिले मला, पण आईचं प्रेम मला तुम्हीच दिलत ना. बाबा गावातलाच मुलगा माझ्यासाठी बघतील आणि मी तुम्हाला रोज भेटायला येईन असं वाटलं होतं, पण बाबांनी लंडनचा मुलगा शोधला. मी लंडनला जाईन ना तेव्हा तुम्हाला मी नक्की सोबत घेऊन जाईन. तुम्ही काळजी करू नका, बिनधास्त राहा. माझ्या सुखाची काळजी तुमच्यापेक्षा जास्त कुणालाच नसेल. माझं लग्न तुमच्याच आशीर्वादाने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला आशीर्वाद दे आई. मी रोज कॉलेजला जाताना मला मनापासून आशीर्वाद देणारी आहेस तू. आज मला आशीर्वाद देत नाहीयेस म्हणजे तुला माझं हे लग्न मान्य नाही असं वाटतं. मी तुला जबरदस्ती नाही करणार, पण तरीही मी तुझी मुलगी म्हणून पाया पडते. मला आशीर्वाद दे आई. मी येते आई. हे लग्न तू करू नकोस. हे लग्न तू करू नकोस. हे लग्न तू केलंस तर तुझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. हे लग्न करू नकोस. लांब कुठेतरी जाऊन नवीन आयुष्य सुरू कर. यापुढे इथे राहू नकोस. काय एवढी वर्ष मन मुखी होते, आता कशी बोलायला लागली हाच विचार करतेस ना. मी मुखी नाहीये, त्या सदाशिवने मला मुक करून ठेवलंय. सर्वांना दिसतंय तसंच हा सदाशिव सेवेच्या भावनेने हा कारुण्य आश्रम चालवत नाहीये, त्याच्या स्वार्थासाठी तो चालवतोय. पण आई, मला यातलं काहीच कळत नाहीये. तुम्हाला बोलता येतंय ह्याचं मला नवल वाटतच आहे, पण बाबांबद्दल इतकं वाईट सांगताय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. फक्त तुलाच नाही ग,
पण कुणालाही सदाशिवचं खरं रूप कळलं ना तरी कुणी विश्वास नाही ठेवणार, कारण तो एक नंबरचा ढोंगी आहे. तो इथल्या मुलींना त्यांच्या सुखासाठी लहानाचं मोठं करत नाहीये. त्याचे खिसे भरण्यासाठी हे सगळं करतोय तो. या आश्रमामधून कोणीही लग्न होऊन गेलं नाहीये. लग्नाच्या नावाखाली त्यांचा धंदा केला जातो. बघायला येणारा मुलगा लग्नासाठी येत नाही ग. सदाशिवची माणसं लग्न झाल्यावर मुलीला मुंबईला किंवा फॉरेनला नेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्यांकडे मोठ्या रकमेत विकण्यासाठी सदाशिव ही नाटकं करतो ग लग्नाची. माझ्यावर तुझा विश्वास नसेल तर तू आल्यापासून इथून लग्न होऊन गेलेल्यांपैकी कोणीतरी आपल्याला परत येऊन एकदा भेटलं का सांग बरं जरा आठवून. इथून गेलेलं कुणीही परत आलं नसेल, कारण त्या परत येण्यासारख्या ठिकाणी गेल्याच नाहीये. याचा हा धंदा मला गेल्या 25 वर्षांपासून माहितीये. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं तेव्हा माझं डोकं सुन्न झालं होतं ग. सदाशिवने यासाठी सहमती दिली नाही तेव्हा धुर्यराजने सदाशिवची सगळी कारस्थानं उघड्यावर आणली. या नालायक सदाशिवने मुलींचा विक्री धंदा कोणाला कळू नये म्हणून ही लग्नाची सगळी नाटकं सुरू केली. त्याची ही कृत्य मला कळली म्हणून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुक्याने मी जगेन असं म्हटलं. त्यांच्याकडून माझ्या आयुष्याची भीक मागितली. आतापर्यंत कितीतरी मुलींची आयुष्य लग्नाच्या नावाखाली बर्बाद होताना माझ्या डोळ्यांनी पाहिली आहेत मी. पण तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला सगळं तुला सांगावं लागलं. आता तुला सगळं कळल्यावर यात अडकू नकोस. कुठेतरी लांब जाऊन आयुष्य जग, पण इथून पळून जा सीता. तू इथून पळाली तरच आम्हा इथे असलेल्या सगळ्यांना तू वाचवू शकशील. कोणीतरी येण्याआधी तू इथून निघून जा सीता. तिकडे बघ सीता, त्या माणसाने तुला पाहिलंय. ते येण्याआधी तू लवकर पळ जा. अरे कुठे म्हटलं होतं तुम्ही? जा जाऊन पकडा तिला. चला रे. साहेब नमस्कार. आपली माणसं पळापळ का करतात? अरे सीताला आपलं सगळं सत्य कळलं म्हणून इथून तिथून पळतोय. जा लवकर पकड तिला. मी दादांना भेटून येतो. चल जा जा. हो जातो. अरे जा लवकर. कुठे बोलतो थांब. ती पाळली नाही पाहिजे. मी तुला एवढीच मदत करू शकते. चित्रा दार उघड. जा चित्रा.
सुरू. सोडा सोडा आधी. जाऊन आंघोळ करून या. असं आंघोळ केल्यानंतर चालेल ना? देवा निघा आता. या कशाला आता मला फोन करतायत? कोण आहे हो? कोण कॉल करताय? उचलायला एवढा विचार? देवी आत्या. या कशाला कॉल करतायत माहिती नाही. काय काम असू शकतं? उचलून बोला ना. काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. उचला ना. हॅलो. फोन उचलला, फोन उचलला. अरुण, मी देवी बोलते बाळा. हा बोल ना आत्या. केरळला नीट पोहोचलास ना? हा. अच्छा, कोणत्या हॉटेलला थांबलात? हॉटेल व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे आत्या. मस्त आहे सगळं इकडे. तुम्ही कशा आहात? मला बिलीला काय धाड भरलीये? मी मस्त आहे. अच्छा, ठीक आहे. तू कोणत्या हॉटेलला थांबलायस? नाही, मामांच्या मित्राचं गेस्ट हाऊस तिकडेच आहे. खूप मस्त आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. ओके. तिथे तुमची सोय करायला सांगू का? अगं नको सांगू सत्या. हे हॉटेल खूप छान आहे. चेंज करायचं असेल तर मी सांगेन ना तुला लगेच. ठीक आहे आत्या, मी नंतर बोलतो. हॅलो हॅलो हॅलो. अरे अरुण, कुठे आहे तो? तेच तर विचारलं, कट केला. त्याने सांगितलं नाही तर शोधू शकणार नाही असं वाटलं का त्याला? मी शोधते.